कोरेगाव तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे ओढे नाले आणि बंधारे तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पाण्याचे लोट रस्त्यावर येताना दिसत आहेत। रहमतपूर परिसरात शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून खडारलेले ओढे आणि नाले पुन्हा खळाळू लागले आहेत। ओढ्यावरील सिमेंट बंधारे ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान रहमतपूर ते सातारा राज्यमार्गावर जिहे ते धामनेर दरम्यान एक मोठे वडाचे झाड शेतात उन्मळून कोसळले आहे। या सततच्या पावसाचा शेतीवरही मोठा परिणाम झाला आहे। आडसाली ऊस लागणीसाठी तयार केलेल्या सऱ्यामध्ये पाणी तुडुंब भरले असून काही ठिकाणी नुकतीच उगवलेली कोवळी ऊसाची रोपे पाण्यात बुडाल्याचे चित्र दिसत आहे। भात लागवड केलेल्या शेतातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट बाहेर पडत आहेत। वाहतूक व्यवस्थेवरही पावसाचा परिणाम जाणवत आहे। सातारा कोरेगाव मार्गावरील क्षेत्र माहुली येथे शनिवारी सुमारे 100 मीटर अंतरापर्यंत रस्त्यावर फूट ते 1.5 फूट पाणी साचले होते। पाणी बाहेर जाण्यास जागा नसल्याने मोठा फुगवटा तयार झाला आणि वाहनधारकांची चांगली तारांबळ उडाली। दुचाकी चालकांना पाण्यातून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती। अनेक वाहनांच्या सायलेन्सरमध्ये पाणी शिरल्याने काही गाड्या बंद पडल्या, तर 4 चाकी वाहने जाताना उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे। वाहनधारकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्यावरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे। पूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या दमदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे। पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने शेतकरी आता पावसाच्या उघडीपीची वाट पाहत आहे। कोरेगाव तालुक्यातील पावसाची ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे।